आता काय करते? गाडी कॅन्सल आज नाही येणार पण मला बोलतो कॅन्सल आहे म्हणून मी पूर्ण वातावरण एकदम भरून गेलेलं आहे एकदम ढगाने. हे आमच्या गावाकडं सीन आहे. इकडे घर आमचे नवीन नवीन याच्यामध्ये घरात याच्यामध्ये बांधले जाते गावाकडे. छान वाटत. काही या ठिकाणी घरांची कामं चालू आहेत. इकडे जांभा दगड आलेले आहे. मग तिकडे एकदम खूपच लाल पाणी येत होतं इकडे जांबाचं दगड मस्त वाटतं इकडे बघा ना. काही ठिकाणी नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. गावाकडे आणि गावाकडे आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये गावाकडची दुपार दाखवणार. आता जस्ट दुपारची गाडी येणार आहे 1:30 वाजता. काही लोक मुंबईला निघालेली आहेत. गाव एकदम शांत झालेलं आहे आणि हे गावाकडचं दुपार आहे. इकडे कोणच नाही, फक्त एक काही लोक आले शनिवार सुट्टी असल्यामुळे गावाकडे शांत वातावरण झालेलं आहे एकदम. तुम्ही मागचा व्हिडिओ बघत असाल ना, गावाकडे सकाळ आणि नांगरणी वगैरे पेरणी वगैरे. आणि गावाकडे दुपार आहे, शांत वातावरण झालेलं आहे. काही ठिकाणी घरांची कामं चालू आहेत. काही मेस्त्री लोक आलेले आहेत. काही लोक घरं बांधत मस्त की. तर ही दुपार आहे गावाकडची. चला थोडं फिरूया या साईडला, नंतर जाऊया मग घरामध्ये जेवायला. असं आहे, काही लोक कामं करत आहेत मस्तपैकी, घरं बांधत आहेत छोटे मोठे RCC वगैरे किंवा लोड बेरिंग वगैरे. या ठिकाणी कामं चालू आहेत गावाकडे. आणि या ठिकाणी काही लोक कामात बिझी आहेत, तर चिट पकडू काही येत नाही. इकडे कामं चालू आहेत घराकडे गावाकडे. नवीन नवीन घरांचं प्लॅन चाललंय गावाकडे. काही लोक मस्तपैकी जांभा दगडावर किंवा ह्याच्यावर घरं बांधत आहेत RCC वरती. इकडे साईडला का जांभा दगडाचं काम चाललेलं आहे. खूपच भारी वातावरण आहे दुपारचं. चला पुढे बघूया काय चाललंय ते. चला गावची मंडळी मुंबईला चाललेली आहे, 2 दिवसापूर्वी आलेली. काय बोलताय? चालू आहे इकडे. कोणी शावला कोणी? तिकडे या पाहिजे खरकाचा आवाज. पहिला काय ती खडी होती ना, जाळी खडी, खाल 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 आवाज झाल्यापासून नाही. बाय बाय. 7:00 सकाळी अरे कामावर. दुपारची गाडी आलेली आहे गावामध्ये. दुपारची गाडी आलेली आहे. 1:30ची गाडी येते गावाकडे. इंदापूरवरून गोलवाडी आहे. डायरेक्ट आता गावात जाणार, इंदापूरला जाणार डायरेक्ट. सकाळी 10ची गाडी असते आणि संध्याकाळी 7ची गाडी वस्तीला असते. आणि डायरेक्ट गाडी जाणार आहे गोलवाडी इंदापूरमध्ये. हा रोड गेला तुम्हाला, तुम्ही मागच्या व्हिडिओ नक्कीच बघितलं त्या व्हिडिओमधल्या. तर दुपारची गाडी असते. काही लोक आता गावी आले शनिवार सुट्टी असल्यामुळे. हा आमचा मेन बस स्टॉप आहे. तुम्ही खूप व्हिडिओ बघत ह्या बस स्टॉपच्या. गावाकडे थोडी स्थलांतर होत असल्यामुळे लोक कमी आहेत. येणारे लोक येत असतात शनिवारावर ऑफिसला सुट्टी असल्या कारणाने. चला जाऊया गोलवाडी इंदापूर. चला सर्वांना बाय बाय. साफ केली ना झाड ना पूर्ण, पूर्ण हे करून टाकलंस. काय आलं धोरा आली? मग पोरं सर्व चांगली आहेत. तू बरी आहेस ना? आलं बैल आला बघ. ढोरं आली गावाकडची संध्याकाळची. अरे 2 गाडीचे बैल. मध्ये ह्याच्या मध्ये. उद्या तुम्ही हात नांगरावर? उद्या कुठे आहेत? किती वाजता? 7 ते किती? हा त्यांनी यावं मुंबईला. भाडे नाही परवडत, लय मेहनतीचं काम करायला लागतं. गाडी कॅन्सल आज नाही येणार पण मला बोलतो कॅन्सल आहे म्हणून मी रिक्षा आलो. 15 रुपये 14 रुपये म्हटलं, वरचे पैसे आपले.
काय म्हणतो? लय बंड्याकडे जाऊया. चल जाऊया. भाडा घेऊन आलाय. असेल असेल. पहिले भाडा बोलूया. हा पूर्ण गावाकडचा पाऊस आहे आणि सुरुवात झाली पावसानं आपल्या गावाकडे. सुंदर वातावरण झालंय गावाकडे आज आणि सर्व थंड वातावरण झालं मस्त होती. हा पूर्ण पट्टा आमच्या वरचालीचा. हे आमचं मंदिर आहे सासूबाईचं. जय म्हणजे आपलं शंकराचं मंदिर आहे पट्ट्यामध्ये. शाळा आहे, महिला कार्यशाळा. हा गावचा पाऊस आपण दाखवतो व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि बघा. त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जय भोलेनाथ. आमचं शंकराचं मंदिर आहे इकडे. थंड वातावरण होत चाललेलं आहे. मस्त मजा येते आज. संध्याकाळी काही 6:30 पावणे वाजलेले आहे. थंड पावसात सुरुवात झालेली आहे इकडे मस्त. काही ह्या ठिकाणी घरांची कामं चालू आहेत. इकडे जांभा दगड आलेले आहे. मग तिकडे एकदम खूपच लाल पाणी येत होतं इकडे. जरा जांबाचं दगड मस्त वाटतं इकडे. बघा ना, काही ठिकाणी कामं चालू इकडे घरांची. पाणी निघून पूर्ण लाल झालाय. जांभा दगड आहे ना ती. अरे मगाशी बदललं नाही मी इथे. पूर्ण एकदम लाल चाललेला माहिती. तुला काय अचानक झालं इकडे. घर का मस्त बांधला. मग बघ ना तुम्ही बघून या. काम घर बांधलं. चल ना पुढे तर पुढे. मला आवडलं पण कम्फर्टेबल आहे एकदम. पण मस्त घर बांधलंय. व्यवस्थित घर बांधलंय. हॉल वगैरे, बेडरूम वगैरे, छोटासा घर आहे मला. नवीन घर या ठिकाणी बांधले जाते जांभा दगडाची. बघ ना, आमचे केशव खेडेकर साहेबांनी घर बांधले गावाकडे जांभा दगडाचं. हा भारी नाही बांधलाय. बघ ना एकदम व्यवस्थित बांधलाय तो. हा इकडे तो बेडरूम आहे, इकडे किचन आहे तिकडे. कोणता पूर्ण वातावरण एकदम भरून गेलेलं आहे एकदम ढगाने. हे आमच्या गावाकडचा सीन आहे. इकडे घर आमचे नवीन नवीन याच्यामध्ये घरात याच्यामध्ये बांधले जाते गावाकडे. छान वातावरण झालं गावात आज. पूर्ण त्यांची वरण काढली म्हणजे म्हणजे मामाचं घर इकडे आमच्या आईचं माहेर. पूर्ण वरचा भाग आहे इकडे. पूर्ण पट्टा एकदम भरून गेला. थंड वातावरण झालेलं आज कोकणामध्ये आमच्या गावाकडे गोलवाडीकडे. सुंदर वातावरण झालेलं आहे. नवीन घरं या ठिकाणी बांधली जात आहेत आपल्या गावाकडे. आणि ज्यांच्याकडे जसा इन्कम होते तशा नवीन या ठिकाणी घरं बांधली जात आहेत. ही काही जुन्या काळातली घरं तिकडे 80-85 मधली किंवा 70 मधली आणि हे सर्व नवीन घरं होत आहेत. पावसाला सुरुवात झालेली आहे गावाकडे. बघा ना डोंगर आहे वरती एकदम डोंगर. हा पट्टा आहे पूर्ण तो. BSNL टॉवर आहे परत. सुरुवात झालेली नक्कीच आणि खरंच खूप शांत वाटतं एकदम वातावरण. इकडे हे नवीन परत स्वप्न आहे पट्टा इकडे आहे तो. मस्त घरं होत आहेत गावाकडे कोकणामध्ये. पण स्थलांतर थांबणं गरजेचं आहे खूप. कारण एवढी सुंदर आपण घरं बांधतो पण स्थलांतर थांबणं गरजेचं आहे. हे गोष्टी पोचाव्यात आमच्या सरकारकडे किंवा आमच्या जे स्थानिक MLA वगैरे आहेत त्यांच्याकडे. कारण एवढी जर सुंदर घरं बांधून जर अशी घरं बंद होत आहेत तर कोकण एक बाजूने बंद होते माझ्या मते. आणि कोकणाला काहीतरी रस्ता दाखवला पाहिजे. कारण असं जर बंद होत चाललं मग पुढे कालांतराने घरं बंद होतील आणि उद्योगधंदे या ठिकाणी आले पाहिजेत असं माझ्या माध्यमातून. नक्कीच कमेंट करा तुम्ही ह्या व्हिडिओवरती. नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर ढगे मस्त भरलेले आहेत आज. आणि थोड्या आपण चहाचा घेऊया. मामी मध्ये चहा घेऊन राजेश. तर घेऊया चहा इकडे. आणि वातावरण मस्त छान झालेलं आज. चला पुढे चहाचा स्वाद घेऊया आणि पुढे बोलूया काहीतरी.